नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केट हंटर या आपल्या मराठी चॅनलवर. तर तुम्ही बघू शकता, आज आपण सिल्वर या कॉमोडिटीचं ॲनालिसिस करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपला पूर्ण जो सिस्टम आहे त्याप्रमाणे आपण ही लाईन घेतलेली आहे. तर आपला टाईम फ्रेम जो असतो नेहमीप्रमाणे तो आहे मंथली टाईम फ्रेम. आणि स्टॉक सिलेक्शन किंवा कमॉडिटी सिलेक्शन कसं करायचं मंथली टाईम फ्रेममध्ये, जो स्टॉक किंवा कमॉडिटी 8 ते 12 वर्षानंतर ब्रेकआउट देतो तो आपल्याला चूज करायचा आहे. आणि एंट्री कुठे घ्यायची, जी आपली लाईन आहे जी तिच्यावर जर तो कॅन्डल ब्रेकआउट करत असेल आणि त्या क्लोजिंगला आपल्याला बाय करायचा आहे. आणि स्टॉप लॉस कुठला लावायचा, तर स्टॉप लॉस तुम्हाला जर त्या लाईनीच्या खाली ब्रेकडाऊन दिला रेड कॅन्डल, तिथे आपल्याला एक्झिट करायचा आहे. तर चला मित्रांनो, आपण पूर्णपणे जो आपला सिस्टम आहे तो आपण चार्टवर बघूया कसा वर्क करतो. तर तुम्ही बघू शकता 2011मध्ये त्या सिल्वरने करेक्शन सुरू केलं होतं. तुम्ही बघू शकता इथे चार्टवर 2020मध्ये त्याने ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केला, पण तो सक्सेस झाला नाही. ते बघू शकता. त्यानंतर लगेच जुलै 23मध्ये त्याने एक ब्रेकआउट दिला. ते बघू शकता, त्याची प्राईस तेव्हा 75,411 होती. त्यानंतर लगेच सेकंड कॅन्डलमध्ये तुम्ही बघू शकता. हे ज्या मित्रांना सिस्टम समजायचं असेल त्यांनी नीट लक्ष द्या. स्टॉप लॉस कसा लावायचा तुम्ही बघू शकता. इथे 75,411ला तुम्ही बाय केला असता तर 74,171 तुम्हाला लगेच एक्झिट करायचं असतं. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला क्लिअर सिस्टमनी काम करायचं आहे, इमोशननी नाही. जर तुम्हाला मार्केट प्राईस बोलते की बाय करा तर बाय, आणि प्राईस बोलते एक्झिट करायचं, तुम्हाला लगेच एक्झिट करायचं आहे. तुम्हाला प्राईसला फॉलो करायचं आहे. की लोक याच्या उलटं करतात, ते त्यांना वाटतं की प्राईसने त्यांना फॉलो करावं आणि त्यामुळे ते मोठं नुकसान करतात. आता तुम्ही बघू शकता परत नोव्हेंबर 23मध्ये परत 76,300चा ब्रेकआउट दिला. हे बघा इथे क्लोज झालं होतं. त्यानंतर लगेच दुसऱ्या कॅन्डलला 74,400ला एक्झिट गेला. तर तुम्ही बघू शकता आपल्या सिस्टमनुसार 2 वेळा आपल्याला लॉस झालेला आहे. तर लॉस आणि प्रॉफिट हा पार्ट ऑफ बिझनेस आहे मित्रांनो. ह्या जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर असा कुठलाच सिस्टम किंवा स्ट्रॅटर्जी नाही आहे. तुम्ही कुठलाही कोर्स घ्यावा किंवा काहीही करा तर लॉस हा तुम्हाला होणारच. तुम्हाला पूर्ण तो प्रॉफिट आणि लॉस या दोघांना मिळून तो सिस्टम बनवायचा आहे. तुम्हाला फक्त फक्त काय करायचं असेल तर तुम्हाला मोठा लॉस, आपल्याला 4 प्रकारच्या गोष्टी इकडे होतील. स्मॉल लॉस, बिग प्रॉफिट, स्मॉल प्रॉफिट, बिग लॉस. तर तुम्हाला ह्या 4मध्ये फक्त बिग लॉस अवॉइड करायचा आहे. आणि तो अवॉइड फक्त स्टॉप लॉसमुळेच होईल. आणि त्यामुळे तुमचा जो कॅपिटल आहे तो सुरक्षित राहील. आणि त्यामुळे मग तुम्ही पुढचे ट्रेड घेऊ शकतात. तर तुमचे सगळे 10च्या 10 ट्रेड सक्सेस नाही जाणार मित्रांनो. फक्त तुम्हाला काय करायचं, तुम्हाला रिस्क टू रिवॉर्ड मोठं ठेवायचं आहे. जर तुमचा प्रॉपर सिस्टमनी काम केलं या सिस्टमनुसार तर तुमचे जे 2 किंवा 3 जे लॉस झाले आहे ते एका ट्रेडमध्ये आणि एका ट्रेंडमध्ये कव्हर होते. तुम्ही आता बघू शकता इथे आपला 2 वेळा स्टॉप लॉस हिट झाला आहे. तर तुम्ही बघू शकता परत 75,048ला परत त्यांनी एंट्री घेतलेली आहे इथे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की 2026पर्यंत त्या सिल्वरला किती मोठी रॅली आली आहे. मागच्या न्यूजमध्ये तर मागच्या मंथमध्ये तुम्ही न्यूजमध्ये बघू शकता सिल्वरसाठी किती मोठी रॅली आली होती, तुम्ही बघू शकता. तर जवळजवळ त्यांनी 4,20,048चा एक हाय दिला होता. तर तुम्ही बघू शकता किती मोठा त्यामध्ये एक मूवमेंट आली होती मित्रांनो आपल्या सिस्टमनुसार, जर तुम्ही नीट ॲनालिसिस केलं असेल तर. आणि सगळ्यात शेवटचा की प्रॉफिट राईड करायचा की प्रॉफिट एक्झिट करायचं, की प्रॉफिट एक्झिट कुठे करायचं. जर तुम्ही जर ज्या स्टॉकमध्ये जो स्टॉक तुमच्या साईडनी चालू आहे आणि तुम्ही तर लवकर एक्झिट केला तर तुम्ही पैसे नाही कमवू. जर तुम्हाला पैसे कमवायचे असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट जो मुद्दा आहे, तुम्हाला जो स्टॉक आहे तो राईड करता आला पाहिजे. त्याचा जो ट्रेंड आहे तो तुम्हाला पूर्णपणे राईड करता आला पाहिजे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे हे आपण 46 EMAचं एक 46 EMAचा यूज करतो. की आपल्याला जर
स्टॉक असेल किंवा कमोडिटी असेल त्याचा प्राईस खूप हाय गेला तर मग एक्झिट कुठे करायचं, तर त्यासाठी आपण EMA46 यूज करतो. तर EMA46ला त्यांनी पूर्णपणे ब्रेक केला रेड कॅन्डलने, तर तिथे आपण एक्झिट घेतो मित्र. आणि जर परत तो ब्रेकआउट दिला तर आपण परत एंट्री घ्यायचं. पण असं सिस्टमनुसार तुम्हाला ट्रेड करायचं आहे की फक्त एकदा घेतला आणि कुठेही बाय करू किंवा कुठेच नाही. आपल्याला प्रॉपर सिस्टमॅटिक ट्रेड करायचा आहे, तेव्हाच तुम्ही पैसे कमवू शकता मित्रांनो. हा तर तुम्ही लक्षात घ्या, आपण पूर्ण सिस्टम या सिल्वरचा तुम्हाला सांगितलं आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.